हॅलो गाईज, वेलकम टू द चॅनल. आय नो खूप दिवसाने व्लॉग टाकतोय, पण आजचा व्लॉग एकदम स्पेशल असणार आहे. कारण की या व्लॉगमध्ये मी माझ्या मित्रांसोबत विलाला चाललोय आणि हे माझे रोजचे मित्र नाहीत कॉलेज शाळेतले, हे माझे ऑनलाईन फ्रेंड्स आहेत. म्हणजे आम्ही लॉकडाऊनमध्ये पबजी खेळायचो ना, तेवाले मित्र आहेत. 5-6 जण पुण्याचे आहेत, एक तर नागपूरवरून येतोय भाई, आणि इथं डोंबिवली बदलापूर साईडचे आहेत. आणि एक माझा मित्र आहे, तो मी जिथं राहतो तिथलाच आहे, म्हणजे ऐरोली राबाले त्या साईडचाच आहे. तर त्याचीच वाट बघतोय मी. त्याच्या गाडीमधून जाणार आहे आम्ही इथून, आणि आजची रात्र राहणार आणि उद्या परत येणार. जास्त बजेट नाही आमचे, एकाच रात्रीचे, कारण की वीकेंड आहे. ऑलरेडी लोणावळा साईडला विला खूप खतरनाक महाग भेटतात, आणि प्लस फूड पण नाही त्याच्यामध्ये इन्क्लुडेड. सो आज मी हे टी शर्ट घातलंय, हे आता 2 दिवसापूर्वी झुडिओमधून घेतलंय. ही जीन्स पण झुडिओमधून घेतले. हे वॉच ठाण्यावरून घेतलेलं 200 रुपयाचं. हा चष्मा थोडा महाग आहे, हा 250 रुपयाचा आहे. आणि एकच गोष्ट माझ्या आउटफिटमध्ये महाग आहे, ती म्हणजे माझे शूज, जे की माझ्या फ्रेंडच्या ब्रदरने UK वरून आणलेत, आणि ते ओरिजिनल आहे. मी त्याला प्राइस विचारायची हे पण नाही केली की बाबा सांग कितीचे आहेत. नाही बाबा, गिफ्ट आहे, राहू दे बोललो, काय गरज नाही प्राइस बीस सांगायची. मी तुम्हाला शूज दाखवते. कसे शूज, एकदम ओरिजिनल आहेत भाई, एकदम प्युअर ओरिजिनल आहेत, डुप्लिकेट घालतच नाही मी. हा बघा, माझा मित्र आलेला आहे फायनली. 15 मिनिटं वाट बघायला. हे कुठं खोलायला जागा कुठे रे भो? ए व्लॉगला हाय बोल. आईची कटकट. नाव बघा काय ठेवलंय मित्राचं, बाबू. आम्ही सोबत ई स्पोर्ट्स खेळायचो, दोघांचं करिअर नाही झालं ई स्पोर्ट्स मध्ये. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि अंदर तेरे को तकलीफ नहीं. सो आम्ही आता फूड कोर्टला उतरलोय खायसाठी. मजबूत गर्दी आहे, मजबूत. सो आम्ही आता गुड फ्लिपिंग बर्गर्सला आहे, तुम्हाला दिसत असेल मागे. आणि या माणसाने मस्त 2 मोठे मोठे बर्गर घेतलेत माझ्यासाठी, म्हणजे एक त्याच्यासाठी एक माझ्यासाठी. आणि आता कॉफी पण घेतली आहे त्याने, पण मला काय कॉफी आवडत नाही. मी घरून काळी चहा पिऊन आले, टोस्ट वगैरे खाल्ले आहेत, मला काय एवढं सीन नाही. लेट्स सी, आता तुम्हाला बर्गर दाखवतो. एवढा क्लास बर्गर आहे ना यांचा. तिथे ते हे ना, ऑर्डर रेडी झाली ना की ब्लिंक होतं. म्हणजे फूड कोर्टमध्ये युजली असतं, विवियानामध्ये पण सेमच आहे. विवियाना पैसे कोणी दिले गाईज? हे वाजायला लागले, दॅट मीन्स आवर बर्गर इज रेडी. कडक आहे ना? गुड फ्लिपिंग बर्गर्स. फर्स्ट टाइम राईट. सो फायनली आम्ही पोचलो आता इथं. आणि इथं सोसायटी टाईप वाटतं, खूप सारे विला आहेत एका ह्याच्यामध्ये. तर पूर्ण हा सोलो सगळे विला आहेत. हा एक विला आहे इकडचा असा, हा एक आहे, आणि हा एक आहे. आमचा विला हा आहे, दिस इज आवर विला. सो हा हॉल आहे, आणि हा बघा ह्याचं नेटफ्लिक्स चालू पण झालं जायला. इथं किचन आहे, हा एक बेडरूम आहे, हा काय वॉर्डरोब, इथं वॉशरूम आहे. आणि मागच्या साईडला हा या डोरने, म्हणजे किचनच्या डोरने गेलो ना की इथं पूल आहे. 3 सुट्टी हे इथून हॉल दिसतोय. आणि हा एक बेडरूम आहे, इथं पण 2 जण, हा आरसा, आणि हा मोठा. आणि इथं मध्ये पण एक पूल आहे. हा काय कॉमन पूल आहे का काय माहिती. इथं पण वॉशरूम असेल, नाही तिथं काय मग, इथं वॉशरूम आहे तर. आणि हा एक आहे, 3 BHK आय थिंक सो. आणि इथं बाथटब आहे. मा कसम गाईज, बाथटब, आई शपथ.
मी लहानपणी त्या टबात बसायचो टबात आणि असं असं पाणी घ्यायचो तिथं असं साठवायचं माहिती आहे ना पोरांना तर रिलेट पोरी पण करत असतील आय डोंट नो. कसलं खतरनाक बाटब. मी पागल झालो बाई. मी बाटब नव्हता बघितला कधी. क्रिकेट खेळायला लागायचं. केवढं मोठं बाथरूम आहे हे. केवढं मोठं आहे भाई. एवढी माझी रूम आहे रे घरची. काय बोलतो तुला मावतच नाही आता. वाईड अँगल चालू करू दे. या चला पटकन. टोपी काय घातली रे टाकली. टोपी काय घातली. हे सगळे हे आता जे 5 जण आले ते लोक पुण्यावरून आलेले होते आणि आधी 2 मित्र माझे. हा नेपाळी. हा माझा मित्र आहे बाबू. हा नागपूरवरून आला. हाय बोल रे. हॅलो हॅलो गाईज गाईज. तोंड नाही दाखवते. तोंड नाही दाखवते. तोंड पण दाखवेल गप तुझा. गाई चरबी मागत पडली आहे गाईज आम्हाला. बार्बीक्यू करायचं ते हे नव्हतं. काय म्हणतात त्याला. मशीन नव्हती तरी चिकन आणले आणि कढईमध्ये कोळसा टाकले आणि त्याच्यावरती ठेवले चिकन. उगत मस्ती. आता गाडी काढून ते बिर्याणी वाल्याकडे चाललोय गाईज. या बसा तळून आणू. तळून देतोय का हे करून देतोय. वा नक्की द्या पण घेऊन येतोय. ब्लॉग बनवतोय आपला इन्फ्लुएन्सर आहे. गाईज आम्ही इथं आलेलो. तो म्हणला भाई 600 रुपये होईल 1.5 किलो आहे. तर म्हणलं भाऊ असं नाही करू. म्हणलं 500 करा. म्हणलं ठीक आहे. म्हणलं बा आता थोडे द्या नंतर थोडे द्या डिलिव्हरीला आलं. मग त्याला 300 रुपये दिले निघालो. तेवढं तो म्हणलं एक जण ह्याला कोणीतरी पाहिले रे. म्हणजे तुला माहिती का कोण आहे. विचार झालं म्हणलं तुला माहिती का कोण आहे. म्हणजे 100 के फॉलोअर. काय बोलतो भाई लगेच सर्च विर्च केला तरी. हो म्हटलं भाऊ 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 आपली स्टोरी टाक. म्हटलं आपली स्टोरी टाका. मारून देतो. भाई बोलून एवढी शाळा केली ना त्याची खतरनाक. फुकट तिथे खरंच रे. साधं चिकन चिल्ली मारून दिली भाई. We've been living in sin so long, all the feels are gone. Fella stopped me on the street last night, said everything's alright. Roller coaster, make it through the day, alright. It seems your meal ticket is gone, but life goes on. I could never imagine. आता फुल मजबूत मी आंघोळ केली पण आता हे दोघं बेडूक बघा. गाईज कोणाला समोसे खायचे का. समोसे गाईज कोणाला समोसे हवेत का. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही लिटरली 5 वाजता झोपलोय सकाळी. हे लोक ह्यांच्या आईला एवढं लवकर झोपलेत तरी पण अजून उठणार ते लोक. आता 9:30 झालेत. आम्हाला 11चा चेकआउट आहे. अरे गपकी. काय झालं काय माहिती. 11चा चेकआउट आहे. आता आंघोळ करून वगैरे निघतो आम्ही. रस्त्यात काय खाल्लं तर दाखवतो तुम्हाला.